नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण शिक्षकांसाठी आलेली मोठी अपडेट बघूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही न्यूज चॅनलवरती आणि वर्तमानपत्रामध्ये ही बातमी ऐकलेलीच असेल। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण NEP 2020 अंतर्गत आता शिक्षकांना 50 तासाचे प्रशिक्षण कसे पूर्ण करायचे हे समजून घेऊयात। त्यासाठी सरकारने आता ऐतिहासिक निर्णय घेतलाय। राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार आता 1ली ते 12वीच्या सर्व शिक्षकांना दरवर्षी 50 तासांचं प्रशिक्षण पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे। यामध्ये 30 तास ऑफलाईन आणि 20 तास ऑनलाईन प्रशिक्षणाचा समावेश आहे। विद्या समीक्षा केंद्राद्वारे यावर लक्षही ठेवलं जाणार आहे। प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या डिजिटल प्रमाणपत्र दिलं जाईल। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशिक्षण कसे पूर्ण करायचे, कोणाला काय करावे लागणार आणि प्रमाणपत्र आवश्यक आहे का हे जाणून घेऊयात। सर्वप्रथम जाणून घेऊयात NEP म्हणजे काय। NEP म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ही भारत सरकारची नवीन शिक्षण धोरण आहे। या धोरणामध्ये विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासोबतच शिक्षकांच्या कौशल्य विकासावरही विशेष भर देण्यात आला आहे आणि याच धोरणाअंतर्गत शिक्षकांनी दरवर्षी 50 तासाचे प्रशिक्षण घेणे आवश्यक करण्यात आलेले आहे। NEP 2020 अंतर्गत या धोरणात खालील गोष्टींना प्राधान्य देण्यात आले आहे। डिजिटल शिक्षण, AI आधारित शिक्षण, नवीन अध्यापन पद्धती, कौशल्यावर आधारित शिक्षण, तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण अधिक प्रभावी आणि रंजक आणि सुलभ बनवणे हे डिजिटल शिक्षणाची वैशिष्ट्ये आहे। AI वर आधारित शिक्षण म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वैयक्तिकृत आणि परिणामकारक शिक्षण प्रदान करणे। नवीन अध्यापन पद्धतीमध्ये विद्यार्थी सहभागात्मक आणि अनुभव आधारित शिक्षण पद्धतीला प्रोत्साहन देतो आणि विद्यार्थ्याच्या कौशल्याचा विकास करून त्यांना भविष्यातील आव्हानासाठी तयार केले जाते। शिक्षकांनी दरवर्षी 50 तासाचे प्रशिक्षण घेणे आवश्यक करण्यात आले आहे आणि का आवश्यक आहे तर शिक्षकाच्या कौशल्य विकासासाठी आणि अध्यापन अधिक प्रभावी करण्यासाठी। कोणत्या विषयावर प्रशिक्षण असणार आहे तर डिजिटल शिक्षण, AI आधारित शिक्षण आणि नवीन अध्यापन पद्धती, कौशल्य आधारित शिक्षण यावर हे प्रशिक्षण होणार आहे। प्रशिक्षण कसे पूर्ण करायचे तर ऑनलाईन किंवा ऑफलाईन कोर्सेसच्या माध्यमातून किंवा सेमिनार आणि इतर मान्यताप्राप्त कार्यक्रमाद्वारे तुम्ही हे प्रशिक्षण पूर्ण करू शकतात। त्यानंतर प्रमाणपत्र आवश्यक आहे का? हो, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र जतन करणे आवश्यक आहे। हे प्रशिक्षण तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईनच्या माध्यमातून करू शकता। ऑनलाईन माध्यमातून प्रशिक्षण कसे घेऊ शकता तर तुम्ही हे प्रशिक्षण ऑनलाईन माध्यमातून घरी बसल्या घेऊ शकता। तुमच्या वेळेनुसार हे प्रशिक्षण घेऊ शकता। कोणत्याही ठिकाणाहून सहभाग नोंदवू शकता। प्रमाणित प्रमाणपत्र तुम्ही सोप्या पद्धतीने मिळवू शकता। ऑफलाईन माध्यमातून हे प्रशिक्षण पूर्ण कसे करायचे हे आपण बघून घेऊयात। ऑफलाईन माध्यमातून प्रशिक्षण घेण्याचे फायदे की प्रत्यक्ष मार्गदर्शन भेटतो, संवाद आणि चर्चा होते, व्यावहारिक उपक्रम होतो, प्रमाणपत्र उपलब्ध होते, प्रशिक्षणाचे 50 तास पूर्ण करू शकतात। तर यानंतर बघूयात प्रमाणपत्र आवश्यक आहे का। हो मित्रांनो, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र जतन करून ठेवणे खूप महत्त्वाचे आहे। भविष्यात पडताळणीसाठी याची आवश्यकता लागू शकते। तर प्रमाणपत्र हे आपल्या शिकण्याचा आणि प्रगतीचा महत्त्वपूर्ण पुरावा आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जाणून घेऊयात याचा शिक्षकांवर काय परिणाम होणार तर शिक्षकांसाठी काय फायदे आहे। आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळणार, अध्यापन अधिक प्रभावी होईल, कौशल्याचा विकास होईल, व्यावसायिक वाढ होईल आणि विद्यार्थ्यासाठी काय फायदे आहे। डिजिटल आणि AI आधारित शिक्षण त्यांना मिळणार, चांगला शिक्षण अनुभव त्यांना येईल, समज आणि सहभाग वाढेल, भविष्यासाठी त्यांची तयारी होईल। तर या नवीन धोरणामुळे शिक्षक सक्षम होतील आणि विद्यार्थी यशस्वी होतील। तर चला एकत्रितपणे उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचा संकल्प करूया। तर मित्रांनो, आजची ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल। अशाच महत्त्वपूर्ण माहितीच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।